कारवाई झालीच पाहिजे. हे माणुसकीचा विषय आहे, हा काही राजकीय विषय नाहीच आहे. खूप संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनीच जबाबदारीने त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि आता मी त्या फॅमिलीला भेटायला जाणारच आहे. आणि प्रशांत दादा, माझे सगळेच सहकारी गेले 2-3 दिवस रेग्युलर त्याचा फॉलोअप ही घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याही काही सूचना त्यांनी मला केलेल्या आहेत, त्या अर्थातच मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार. पोलिसांकडून चौकशी त्याच्यातनं निकष आलेले आहेत. समोर 1 तर 5.5 तास बसवून ठेवले. हे सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसते. हॉस्पिटल खरं तर दिलं नाही गेलं. हॉस्पिटलने नाही म्हटलं होतं की पेशंट आमच्याकडे आली नाही हे एवढ्या वेळ, पण सीसीटीव्ही तर ते आले. फक्त जो अहवाल आहे त्यातनं 5.5 तास मंगेशकर रुग्णालयानं बसवून ठेवले ही एक बाब. आणि 10 लाख रुपयांची मागणी केली आहे, ते देखील आता स्पष्ट झालं. खूप चुकलं मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या जीव गेला असं वाटतं. आणि कुठेतरी येस, म्हणजे त्याच्यात काय चर्चा करण्यासारखं नाहीच आहे ना. 5.5 तास आणि 10 लाख या 2 गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, त्याच्यामुळे त्याच्या चर्चेला काही म्हणजे त्याची गरजच नाही आहे ना चर्चा करायची. ऑलरेडी फॅक्ट्स तर आहेत ना टेबलवर. आणि दुर्दैव आहे, मला समजत नाही आहे महाराष्ट्रात काय होतंय. वारंवार तुम्ही बघताय, मला पोलिसांचा सार्थ अभिमान, पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा, सगळे जे रिपोर्ट्स येतात, म्हणजे बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, आता पुण्याची घटना असेल, तुम्ही बघा सगळ्या रिपोर्ट्समध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येते, किंवा उशीर झाला किंवा काही लॅप्सेस झाले, हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का ठपका पडतो. परभणी, पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे नक्की ज्या खात्याचा, ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे, त्याच्यात या गॅप्स का येत आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचारायचं. सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच का येतं, म्हणजे काय गॅप काय, का कारण काय आहे की एवढी चांगली पोलीस यंत्रणा जी आपली होती आजही आहे, अशी माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, कारण का मला सुरक्षित वाटतं या राज्यात. पण मग गॅप सारख्या प्रत्येक सरकारी रिपोर्टमध्ये प्रत्येक वेळेस ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो. काहीतरी कोणीतरी केला पाहिजे. समिती होती चुकीचं असं घडलं की तिच्या पासचा जो त्या गर्भवती महिलेचा पास होता तो देखील समोर आणला. खाजगी माहिती होती आणि जे कोणाला दाखवायची नव्हती, फक्त डॉक्टरांना सांगितलं की असं असं आम्हाला यावेळी त्रास झाला आहे म्हणून आम्ही IVF करतोय. ती खाजगी माहिती की डॉक्टरांनी स्वतःची सगळी बाजू लपवण्यासाठी मेन जो काही अहवाल दिला होता, इन्सेन्सिटिव्ह, अतिशय इन्सेन्सिटिव्ह. म्हणजे दुर्दैव आहे की इतका असंवेदनशील कारभार हा मी बीडच्या वेळीच आणि परभणीच्या वेळीस पाहिलेला आहे. अतिशय असंवेदनशीलपणे त्याचं सगळं हँडलिंग झालं. आता या मंगेशकर केसमध्येही एक खूप असंवेदनशीलपणे झालेलं आहे. आणि एक महिला, एक आई आणि प्रत्येक व्यक्ती, म्हणजे पुरुषांची पण प्रायव्हसी असते ना, असं काय आहे, म्हणजे प्रत्येक पेंडरमध्ये का आपण अडकावं. प्रत्येक पेशंट जो कोणी जातो त्याची प्रायव्हसी हा त्याचा अधिकार आहे, बोलायचंच नसतं बाहेर. नाही, आम्ही असं नाही सांगितलं. आम्ही सांगितलं ऍक्शन घ्या काहीतरी. सगळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते सगळेच, आणि म्हणजे भारतीय जनता पक्षांचे मी कार्यकर्त्यांचा पण मी बघितलं एरिया. त्यामुळे मला असं वाटतं या मंगेशकर केसमध्ये कुठलंही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने हा झालेला हलगर्जीपणा आणि अतिशय दुर्दैवी घटना, आणि त्याच्यात अपेक्षित म्हणजे जर सत्ताधाऱ्यांनाच हे हाल होत असतील तर सर्वसामान्य माणसं, म्हणजे इट स्पीक्स अबाउट द सिस्टम. म्हणजे जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जाऊन जर, तर मग कुणाला न्याय मागायचा आहे राज्यात. हे पूर्णपणे सरकारच्या सिस्टमचं फेलियर आहे. या सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की सगळ्यात मोठ्या ऑफिसमधून फोन जातो, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो, आणि त्याच्यात एखादं हॉस्पिटल त्याच्यावर रिॲक्ट करत नाही. हे दोन्ही बाजूचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या यंत्रणेनेही विचार केला पाहिजे आणि हॉस्पिटलने तर केलाच पाहिजे, आणि हॉस्पिटलवर ॲक्शन झालीच पाहिजे. आणि कोणी फोन केला नाही का, माणुसकी राहिली की नाही. दरवेळी सत्ता, पैसा ह्याच्यावरच सगळं माणूस जगणार या देशात. अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी घटना आहे.